भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गाईचे वासरू गंभीर जखमी. सांगली परिसरातील गणेशनगर आणि रमामाता नगर या परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलेला दिसत आहे. अनेक वेळा ही कुत्री गाडीवरून येणाऱ्या जाणाऱ्या माणसांच्या मागे लागतात. या परिसरातून येणे म्हणजे आपला जीव मुठीत धरून येणे असा प्रकार होत आहे. रात्रीच्या वेळी अनेक गाई, वासरू, म्हशी ह्या अशाच रात्रभर भटकत असतात. अशाच भटक्या कुत्र्यांचा शिकार झाले ते एक गाईचे वासरू. पहाटे 4 ते 5च्या दरम्यान या भटक्या कुत्र्यांचा कळप हा पूर्ण परिसरामध्ये फिरत असतो. यामधील एका कळपाने गाईच्या वासरूवरती हल्ला केला. त्याच्या पोटाला आणि मानेजवळ मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या. यापूर्वी वारंवार या भटक्या कुत्र्यांबद्दल तक्रार करूनही महानगरपालिकेकडून याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. आज या वासराचा जीव जाता जाता काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचला. काही दिवसापूर्वी अशाच एका म्हशीच्या रेडकूवरती या भटक्या कुत्र्यांनी हल्ला केलेला होता. तेथील नागरिकांनी या कुत्र्यांना हुसकवण्याचा प्रयत्न जेव्हा केला त्यावेळेस ती कुत्री त्या नागरिकांच्या अंगावर आली. या भटक्या कुत्र्यांना त्या परिसरातील काही चिकन दुकानदार त्यांच्या दुकानातील राहिलेले पंख, मुंड्या, पाय हे कचराकुंडीमध्ये आणून टाकतात. ही कुत्री तेच खाऊन हिंस्र बनत आहेत. याचा त्रास नागरिक आणि अशा मूक प्राण्यांना होताना दिसत आहे. एकतरी चिकनचे किंवा मटणाचे मांस किंवा कातडी अशा कोणत्याही वस्तू जे टाकतात यांच्यावरती कारवाई होण्याची मागणी नागरिकांच्यातून होत आहे. तसेच भटक्या कुत्र्यांच्या वरती कारवाई ही दिवसा होत नसेल, ही कुत्री रात्री फिरतात, तर अशा भटक्या कुत्र्यांना रात्रीच्या वेळी पकडण्यासाठी काही उपाययोजना करता येतात का, याचा प्रयत्न महानगरपालिकेकडून होणे आवश्यक आहे. नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी अशा भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे हे गरजेचे आहे. गल्लीत राहतो सर. इथं अशी परिस्थिती आहे की आमच्या गल्लीत रात्री अपरात्री यायचं म्हणजे कुत्र्यांचा फार त्रास होतो इथं. आणि रात्रभर धिंगाणा चालू असतो कुत्र्यांचा. इथं कंप्लेंट ग्रुपनं कुत्री फिरत असतात. लहान मुलांना फिरण्याचं आता एक माझ्यासमोर दिसतंय असं, हे गाईचं पिल्लू आहे. त्या पिल्लूला रात्री किती इंज्युरी केलं आहे बघा. आणि पालिका याबाबत कुठल्या ॲक्शन डॉगच्या बाबतीत काही घेत नाही आहे. आणि नागरिकांना, वृद्ध लोकांनासुद्धा संध्याकाळी रिंग रोडला फिरतानासुद्धा इतके प्रॉब्लेम्स येत असतात की कुत्री झुंडीनं अंगावर येत असतात. त्यांना खायला काय मिळत नाही आहे. भटकी कुत्र्यांचा असं पाळीव कुत्र्यांचा पण इथं एवढा त्रास आहे की घराघरात पाळीव कुत्री एवढी पाळलेली आहेत की त्यांच्या लिमिटच्या पुढं. आणि त्यांच्या भुंकण्याचा एवढा त्रास होतो आहे की ती पालिकेला, आरोग्य अधिकाऱ्यांना किती वेळा कंप्लेंट दिली तर त्याच्यावर कुठलीही ॲक्शन होत नाही. तात्पुरतं 2 मिनटं सांगितलं जाते आणि त्याच्यावर कुठल्या प्रकारची ॲक्शन होत नाही आहे. जर आपण पाठपुरावा केला तर इथल्या नागरिकांना, वृद्धांना, इथं मुलांच्या अभ्यास, परीक्षा वगैरे असतात, जर आपण लक्ष घातलं तर बरं होईल. यापूर्वी आपण नगरपालिकेला तक्रार केली. 2022 पासून आम्ही नगरपालिकेशी कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं अजून कारवाई अशी ठोक झालेली नाही. येऊन तात्पुरती चौकशी स्वरूपात केली जाते आणि कुठल्याही बाबतीत त्याच्यावरती असे ॲक्शन जशी घेतली जाते तशी घेतली जात नाही. यापूर्वी कधी ह्या एरियामध्ये डॉग व्हॅन आलेली आहे? डॉग व्हॅन तर दिसलेली नाही आहे. आणि डॉग व्हॅन आली तर फक्त रिंग रोड सिव्हिल हॉस्पिटलच्या आपलं स्विमिंग टँकच्या तिथे फिरत असते. त्यानंतर तर त्यांनी किती पकडतात, काय करतात, त्याच्यावर काय ॲक्शन त्याचा काही विषय होत नाही.